यावल तालुक्यातील दहेगाव येथे गेल्या अनेक दिवसापासून गढूळ पाणी पुरवठा होत असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। या दूषित पाण्यामुळे डायरिया, मलेरिया यासारखे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। दुर्गंधीयुक्त व गढूळ पाण्याबाबत पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील काही उपयोग होत नसल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य जयराम रामदास पाटील यांनी सांगितले आहे। पिण्याचे पाणी गाव शिवारातून आणावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे। संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी, यावल। आजी बनता आजी जाए पानी दवा से तो पूरा पैसा है ना, पूरा पैसा है केस पाणी आपला काही अडचण नाही आपल्या मी श्री जयराम रामदास पाटील, वार्ड नंबर 3, दहीगाव ग्रामपंचायत मागील सदस्य होतो। त्या टायमाला आमची स्वच्छता मोहीम एकदम जोरामध्ये होती। आता होऊन ते त्यांच्या पोटाची स्वच्छता तयार करताय आणि गाव लोकांना असं पाणी पाजताय ते पाणी पूर्ण वास मारताय। 1 महिन्यापासून मी त्यांना तक्रार करली तरी त्याच्यावर लक्ष देत नाही आहे। प्रशासन याच्या मागे काहीतरी प्रशासनाचा हात आहे का कोणी मतदानाचा हात आहे हे समजायला मार्ग नाही आहे।